चांडाळा, तूच तूच माझ्या संसाराची वाट लावलीस. सिनेमात काम करायची लालच दाखवून तुम्ही माझ्या शरीराशी खेळात. हाच खेळ खेळून आम्ही कितीतरी पोरींची जिंदगी बनवली आहे चंद्रकले. तूच म्हणली होती ना सिनेमात काम मला देताय का हो. आता हिरोईन बनायचा चान्स सोडून तू तिकडं बोंबलाला नदीत जीव द्यायला गेलीस. काय मिळालं तुला? येडी झालीस की. राक्षस, आता मला सर्व काही आठवायला लागले. तुझं हे सैतानी रूप साऱ्या जगापुढे उघड केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे काय करणार तुम्ही चंद्रकलाबाई? पोलिसांना फोन करणार का काय? बोलवा पोलिसांना. समजे पोलीस आमच्याच घरचे आहेत बघा. नेहमीच येणं जाणे. मी काय म्हणतो चंद्रकलाबाई, आता आणखी खून करा बा आम्हाला नकोय. आम्ही झालं गेलं ते समजा किस्सा इसरायला तयार आहोत. तुम्ही विसरा की. बरं आता आमच्याकडे तुमच्यासाठी एक मांडवली आहे. कारण ना हे बघा, ही बॅग, या बॅगेमध्ये 2 लाख रुपये आहेत. हे 2 लाख रुपये गप घ्यायचे. तुमचा प्रेमकुमार लय साधा आहे हो. त्याला घ्यायचं, गप आपल्या गावाकडे जायचं, बोंबलं चुखात संसार करायचं तिकडं. स्वप्नात सुद्धा आमचा विचार करायचा नाही, माग वळून बघायचं नाही. नाहीतर आमच्याकडे दुसरा बी पर्याय आहे. हे बघा, लय भारी आहे, भारी आहे, लय भारी आहे. याच्यामधल्या 5 गोळ्या तुम्हाला नाही, या तुमच्या नवऱ्याला. त्याच्या छाताडातनं आरपार होतील. आता हे आणि हे 2 पर्याय, याच्यापैकी तुम्ही निवडा काय करायचं, काय घ्यायचं ते. विचार करतायत बाई. अगं चंद्रकला, या सैतानावर विश्वास ठेवू नकोस. अगं एक वेळ माझा प्राण गेला तरी चालेल, पण आपल्या इज्जतीचा सौदा करू नकोस. मला माफ कर माझ्या राजा, पण तुझ्या प्राणासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. साहेब, मला तुमच्या सर्व अटी मान्य आहे, सगळ्या अटी मान्य आहे. परमेश्वरा, हलकटा, राक्षसा, जनावरा, आज तुझं राजकारण संपून टाकते. म्हणजे यापुढे तू कोणत्या अबला नारीची इज्जत लुटणार नाहीस. बस चंद्रकलाबाई, पिस्तूल हाय, पण हिंदी सिनेमात दाखवतात म्हणून मी आधीच काढून ठेवलं की गोळ्याचं. डिचक्याव डिचक्याव डिचक्याव. हे शेरखान. हा बॉस. इकडे रे बाबा. काय करणार, पाहिली डेंजर. आताही राहायचंय. इगे रे बाबा शेरखान, यात गोळे उडवून टाक समजास नाही. मी चाललो मागच्या दारानं, बर का? ओके बॉस. बरं, लाल दिजा. ठीक है. नाही, त्याला सोडून दे. कुमार, नको. चल अपने खुदा को याद कर ले. तेरी तो हे बघ पोरी, रडू नकोस. आमच्यावर विश्वास ठेव. तू आता सुरक्षित आहेस. काय सांगू साहेब, माझ्या धन्याचं जर मी ऐकलं असतं तर आज हा प्रसंग माझ्यावर ओढवला नसता. कुठून मला उदास आठवली आणि मी त्या राक्षसांकडे सिनेमात काम मागायला गेले आणि माझ्या संसारात उद्ध्वस्त झाला. माझं नशीबच मेलं वाईट. नशिबाला दोष देऊ नकोस. हे बघ, आयुष्यात माणूस चुका करतो, पण जो माणूस त्या चुकीबद्दल प्रायश्चित्त घेतो आणि पुढे जातो तो खरा माणूस. हे कलकी जीवन जगण्यापेक्षा. नाही मुली, मनात असले वाईट विचार आणायचे नाही. तुला जिद्दीनं जगायला पाहिजे. या पोरीच्या भविष्यासाठी तुला जगायला हवं आणि त्याकरता भूतकाळातले कटू अनुभव तुला विसरायला हवेत. हे बघ, माणसाने करायचं ठरवलं तर या जगात खूप काही करता येतं. हे हॉस्पिटल गोरगरिबांसाठी आहे.
तू इथं राहा, नर्सिंग शिक आणि इथल्या लोकांची सेवा कर. पोरी, इथल्या लोकांची सेवा कर. ओ माय गॉड, शेर खान. ओहो, गुड मॉर्निंग हाय साहेब. डॅडी. गाडी तयार आहे आणि मीटिंगची वेळ पण झाली आहे. हाय बेटा. डॅडी, मी तुमच्यावर रागवले हा. मग काय, आजकाल तुमच्या रात्रीच्या पार्ट्या किती वाढत चालल्यात आणि आज तुमची तब्येतही खालवलेली दिसते. काय करणार बेटा, राजकारण असं असतं बघ. दिवस काय रात्र काय. अगं पण तू काय माझ्या तब्येतीचं घेऊन बसलीस? तू आज सकाळी लवकर कुठे निघालीस? हो, उद्याच्या अपंग दिनाच्या कार्यक्रमाची तयारी करायची आहे ना. राहुलनी कार्यक्रमाची सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. आणि डॅडी, उद्या तुम्हाला पण यायचंय हा. हो हो, नक्की. नाही म्हणजे त्यानं आमंत्रण केलंय का मला? आणि बरं का, उद्याच्या अपंग दिनाच्या दिवशी आम्ही तुझ्या डॉक्टर साहेबांचा नागरी सत्कार करणार आहोत बरं का. खरंच डॅडी? येस बेटा. डॅडी, यू आर ग्रेट. येते मी. अच्छा, बाय बाय बाय. माने त्यांना कळवा साहेबांची तब्येत बरी नाही. त्यांना म्हणावं सगळ्या मीटिंग कॅन्सल करा. पण साहेब. सगळ्या. ठीक आहे साहेब. शेर खान. काका, काका तुमचा खेळ संपला. यू आर अंडर अरेस्ट. होय, माझा खेळ संपला. पण केव्हा? माझ्या शत्रू पक्षाचा पूर्ण नायनाट केल्यानंतर, माझ्या राजाला सुरक्षित केल्यानंतर. परमेश्वरा, प्रकट हो. ए, तुला काय वाटलं रे माधवा? राजकारण संपलं आमचं? नाही नाही नाही. अरे आम्हाला मारू बघणारे किती घालेन किती केले, पण आम्ही हितच शाबूत अख्खा सही सलामत. अरे खुद्द परमेश्वराशिवाय या बाळासाहेबाला कुणी पण मारू शकत नाही. कळलं? अरे परमेश्वर कशाला पाहिजे? या पोलिसांनी मला आता पकडला नसताना तर आता सुद्धा मी तुला टपकावला असता. माधव काका, अरे तुझी नियत आम्ही कवाच ओळखली होती. आणि काल जेव्हा तुझा फोन आला ना, तेव्हा आम्ही आमच्या सुरक्षेची अगदी चोख ही अवस्था केली होती बरं का. कशी चोख? आणि खरं सांगू का तुला माधवा, आम्ही आम्ही 14 वर्षापूर्वीच तुला टपकावणार होतो बरं का. पण नाही, पण आम्ही तुला जिता सोडला. आणि माधवा, आज तू आमच्यावर गोळ्या. हा, पण हे बघ बघ काय चोख ही अवस्था. अरे त्या येला मी तुला जिता सोडला ते कमिशनर साहेबाच्या सांगण्यावरून, आणि त्या जज्जाच्या पांगळ्या पोराचा सांभाळ करण्यासाठी. पांगळा? माझा पोरगा पांगळा? अरे सत्तेच्या आणि पैशाच्या धुंदीनं तुझं मन पांगळ झालंय, तुझी बुद्धी पांगळी झालीय. पण लक्षात ठेव, बरबादी शिवाय लोकांना तू काही दिलेलं नाहीयेस. तेव्हा आता तुझ्या पापाचा घडा लवकर फुटणार आहे. कोण फोडणार? यमराज. यमदूत आले की घेऊन जायला. यमराज संपला. नाही महापौर साहेब, नाही. जोपर्यंत या जगात पाप आणि अन्याय आहे, तोपर्यंत यमराज कधीच संपणार नाही. माझ्या रूपात तुमच्या समोर यमराज उभा आहे. मीच यमराज. चंद्रकलेच्या प्रकरणात या सर्व जनतेसमोर मी तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा देतोय. परमेश्वरा. युअर ऑनर, एक दिवस मी नदीकाठी माझ्या कुत्र्यासोबत फिरत असताना एक निष्पाप तरुणी बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिच्यावर झालेल्या अन्यायामुळे माझा आत्मा पेटून उठला आणि या नरधमांना मृत्यूदंड देण्यासाठी मी यमराजाचा अवतार धारण केला.
माझा पहिला बळी होता प्रोड्युसर हिराचंदन. सिनेमात काम देण्याचा आमिष दाखवून त्याने अनेक तरुणींचे आयुष्य बर्बाद केलं होतं. एक दिवस तो हॉलिडे हॉटेलमध्ये आला होता. त्याच्या दारूच्या ग्लासात मी पोटॅशियम सायनाइड मिसळ आणि त्याला ठार केला. माझा दुसरा बळी होता शेट्टी, हॉटेल मालक शेट्टी. हॉटेलच्या नावाखाली तो काळ्या धंद्याचा आणि व्यभिचाराचा अड्डा चालवत होता. महापौरांच्या आशीर्वादाने आणि पैशाच्या जोरावर त्याने कायद्याचे हात बांधून टाकले होते. एक दिवस संधी साधून मी त्याच्या तपकिरीच्या डबीत सायनाइड मिसळलं आणि तिथेच त्याला ठार केला. माझा तिसरा बळी होता सिव्हिल सर्जन डॉक्टर गुप्ते. जज साहेब, त्याने डॉक्टरी व्यवसायाचा व्यापार करून मानवतेला काळीमा फासला होता. त्याच्या सिगरेटमध्ये मी सायनाइड मिसळलं आणि त्याला ठार केला. माझा चौथा बळी होता शेरखान, महापौर बाळासाहेब पाटलांचा उजवा हात. शहरातल्या छोट्या मोठ्या गुंडांचा तो बॉस होता. खून, स्मगलिंग हा त्याच्या डाव्या हाताचा मळ होता. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तो माझ्या आई वडिलांचा खुनी होता. इन्स्पेक्टर केतकरने ज्यावेळी त्याच्या अड्ड्यावर धाड घातली त्यावेळी जखमी होऊन तो जंगलात पळाला. तेव्हा नेमका माझ्या तावडीत सापडला. माझा शेवटचा आणि पाचवा बळी होता महापौर बाळासाहेब पाटील. आपल्या सत्याच्या आणि पैशाच्या धुंदीत, आपल्या काळ्या कृत्यामुळे त्याने अख्ख्या शहराला काळीमा फासला होता. राजकीय अपंग दिवसाच्या कार्यक्रमात त्याच्या मस्तकाचा वेध घेत त्याला ठार केलं मी त्याला. हो, मी त्याला ठार केलं. युअर ऑनर, मी केलेल्या कृत्याचा मला जराही पश्चाताप होत नाहीये. उलट अभिमानच वाटतो. ही सगळी समाजात लपलेली हिंसक श्वापद होती. गुन्हेगारी जगताशी संबंध ठेवून त्यांनी समाजाला पोखरलं होतं. आणि ही समाजातली कीड या अपंग डॉक्टरने नष्ट केली आणि मानवतेचा संकल्प पूर्ण केलाय. आणि त्यासाठी युअर ऑनर, मी कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे. येस, कुठलीही शिक्षा भोगायला तयार. मी कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे. डॉक्टर राहुल देशपांडे यांनी जे काही कृत्य केलं ते समाजाला हितकारक असलं तरी कायद्यानुसार तो गुन्हा आहे. त्यांना शिक्षा सुनावणं हे वैयक्तिक दृष्ट्या मला अप्रिय वाटत असलं तरी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 प्रमाणे ते अपराधी आहे. म्हणून मी आरोपी राहुल देशपांडे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावत आहे. अलका, मला माफ कर. दुर्दैवाने मी तुझ्या वडिलांचा खुनी आहे. पण तू तुझ्या वडिलांची इच्छा पूर्ण कर. एखादा चांगला मुलगा बघ आणि लग्न करून टाक. आय एम सॉरी. टेक केअर. तू कुठे निघालीस? इथं माझं काय राहिले साहेब, तुमचा शेवटचा आधार होता. तो सुद्धा आज. मी गावाकडे जाते. पुन्हा तमाशात काम करू, पोटापाण्याचा धंदा सुरू करेन. या पोरीसाठी तरी मला जगावंच लागेल ना साहेब. चंद्रकला, त्याच्यासाठी तुला भूतकाळात जाण्याची काहीही गरज नाही. देवाने रिधिमा आणि माझ्यात एक पवित्र नातं निर्माण केलंय, पण ते तुझ्याशिवाय अधूर आहे. समाजाने तुझ्यावर किती अन्याय केला असला तरी मी तुला न्याय देऊन जाणारच. चंद्रकला, आज सर्वांसमोर मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतोय. आजपासून संकल्पाची जबाबदारी तुझ्यावर आहे. तुझ्या रिधिमाचा, आपल्या रिधिमाची काळजी घे. नीट सांभाळ कर. येतो मी. साहेब, तुम्ही माणूस नाही, देव आहात देव.